दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घरी गणरायाचं आगमन झालं। सपत्नीक त्यांनी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली, तर युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सुद्धा विहंग सरनाईक हे सुद्धा या बाप्पाच्या पूजेसाठी बसलेले होते। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या घरी सुद्धा बाप्पाचं आगमन झालंय। त्यांचे दोन्ही चिरंजीव यावेळी तिथे हजर होते। पूजा झाल्यानंतर बाप्पाची प्राणप्रतिष्ठा सुद्धा सरनाईकांनी आपल्या घरी केलेली आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणत मंगलमय वातावरणामध्ये सगळ्यांच्याच घरी बाप्पा विराजमान झालेले आहेत। राजकीय नेत्यांकडे देखील बाप्पा आनंदात विराजमान झालेले पाहायला मिळत आहेत। मी सध्या राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घरामध्ये आहे आणि पर्यावरणपूरक अशी ही मूर्ती, सुंदर सुबक अशी मूर्ती त्यांनी त्यांच्या घरामध्ये बसवलेली आहे। आणि काय नेमकं मागणं परिवहन मंत्र्यांच्या मनात आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। खरं तर विद्यार्थी सेनेतला एक कार्यकर्ता, रिक्षा चालक ते राज्याचं परिवहन मंत्री इथपर्यंतचा प्रवास आजपर्यंतचा आहे आणि या सगळ्यामध्ये बाप्पांचे आशीर्वाद कशाप्रमाणे आपल्याला लाभलेले आहेत? नाही, बाप्पांचा आशीर्वाद तर लहानपणापासून आहे। गेल्या अनेक वर्षापासून मला आठवतं, माझा भाऊ सुद्धा ह्या ठिकाणी ₹1.25 गणेशाची मूर्ती दादरला तोच घेऊन आला होता। म्हणजे खरं तर स्थापना त्यांनी केली होती आणि दादरच्या एका जिन्याखालच्या घरामध्ये आम्ही गणपतीची स्थापना केली आणि आज एवढी वर्ष ह्या गणपतीला झाली। आपल्यासोबत परिवहन मंत्र्यांच्या पत्नी परिषाताई आहेत। वहिनी, खरं तर हा सगळा प्रवास आपण जवळून पाहिलेला आहे। म्हणजे एक रिक्षा चालक ते राज्याचे परिवहन मंत्री याचे सगळ्याचे साक्षीदार तुम्ही आहात। गणरायाचे आशीर्वाद तर आपल्याला मिळतातच आहेत, मात्र कशा प्रकारे आपण साथ परिवहन मंत्र्यांना आजपर्यंत दिलेली आहे? खरं बघायचं तर सरनाईक साहेबांची जी मेहनत आणि जिद्द, कारण हे दोन्ही असेल तरच तुमची स्वप्न पूर्ण होतात। आणि फक्त जिद्द किंवा स्वप्न करून चालत नाही, पण त्याच्यापुढे अतिशय परिश्रम करायला लागतात। राज्यातील जनता असेल, त्याचप्रमाणे एस टी महामंडळ सक्षम करण्याच्या दृष्टीने जे साकडं आहे ते गणराय चरणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घातलेलं आहे। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।